एकीकडे आपण ओबीसी यात्रा काढली त्यांना पत्र निमंत्रण दिलेलंच आहे, मंडळाला दिलेलं आहे, जेवढी ओबीसी घेतात त्या सगळ्यांना दिलेलं आहे. आता त्यांनी ठरवायचं आहे की आम्हाला फक्त भेट द्यायची की सहभाग व्हायचं. एकीकडे आपण ओबीसी यात्रा काढली, तर दुसरीकडे अजूनही मराठा समाज ओबीसी आरक्षणाच्या आपल्या भूमिकेत ठाम आहे. माझं म्हणणं असं आहे की तो ठाम आहे हे बरोबर आहे. त्यांना हे होणार नाही याची शाश्वती आहे. आणि जोरदार जरा थांबा हा, आणि जरा शांततेने बसा. बाबासाहेब आंबेडकरांनी एकेकाळी आरक्षण दिलं होतं, तोपर्यंत नंतर वाजपेयी आणि मोदी वाढल्या, त्यानंतर मोदींनी वाढवलं म्हणजे असं म्हणतात. एकेकाळी बाबासाहेबांनी आरक्षण दिलं होतं, त्यानंतर आरक्षण वाजपेयींनी वाढवलं असं देवेंद्र फडणवीसांनी उत्तर केलेलं आहे. देवेंद्र फडणवीस जावळ शोध लावलेला एवढंच फक्त मी त्या ठिकाणी अटल बिहारी वाजपेयी आणि धनगर समाजाचा मेळावा झाल्यानंतर एक उमेदवार देऊ शकत नाही, ते आरक्षण कुठं वाढवणं. आरक्षण वाढवणं SC STचं हे कोणाच्या बापाच्या हातात. हे सेन्ससमध्ये जे SC STचे पर्सेंटेज येतं त्या प्रमाणात गव्हर्नमेंटने GR काढला, म्हणजे त्याचे अध्यादेश काढले. त्याच्यामुळे हे जे आता स्वतःच्या अंगलट आलेली जी खेळ आहेत ती आता तोलबाटोलबी करण्यासाठी काहीही उत्तरं देतात कशी गोष्ट. आणि सगळं म्हणतोय नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांनी सरळ सांगावं की जरांगे पाटील यांची जी मागणी आहे की ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, त्याचं तुम्ही समर्थन करताय की विरोध करताय, त्या तिघांनी सांगावं. विरोध असेल तर विरोध आहे सांगावं, समर्थन आहे तर समर्थन आहे म्हणून सांगावं. पाटील कशाला पडत असेल. मराठा आरक्षणाच्या बाजूला आपण नेहमीच राहिलेला आहात, आपली भूमिका आपण स्पष्ट केलेली आहे. मात्र आता असं काय विषय झाला होता की आपण मराठा स्टार्ट वेगळा असायला पाहिजे आणि म्हणजे जे नवीन आरक्षण मागतायत त्यांचं स्टार्ट वेगळं असायला पाहिजे आणि ओबीसी स्टार्ट वेगळा असायला पाहिजे. वाचन तुमचं फारच कमी असेल, फारच वाचन कमी आहे आणि फारच वाचन कमी असल्यामुळे तुम्ही असे प्रश्न विचारता. आम्ही अगोदरपासूनच म्हणालो होतो की ओबीसीचं आरक्षणाचं ताट वेगळं असलं पाहिजे आणि मराठा समाजाचं आरक्षणाचं ताट जे नवीन निर्माण करायचे ते वेगळं असतं. आमच्या भूमिकेमध्ये तसूभर बदल नाही. त्याच्यामुळे आम्ही सगळं ह्याला पाठिंबा देतोय आणि त्याला विरोध करतोय, त्याला पाठिंबा देतोय आणि विरोध करतोय असं नाही. आम्ही जो विरोध केलेला आहे तो या विषयात की 55 लाख सरकारने ज्या कास्ट फॉर्म ऑफ कास्ट सर्टिफिकेट जे इश्यू केलेलं आहे ते एक प्रकारचं फसवं आहे, खोटं आहे. एका बाजूला ओबीसीला भीती घालण्याचा भाग आहे आणि दुसऱ्या बाजूला कास्ट स्क्रुटिनी कमिटी जी आहे ती त्याला व्हॅलिडिटी द्या आणि म्हणून म्हटलं की हा सरकारने केलेला सगळ्यात मोठा फ्रॉड आहे. त्या फ्रॉडला आमचा पूर्ण विरोध आहे आणि ते रद्द झाले पाहिजे ही मागणी आहे. लोकसभा निवडणुका संपन्न झाल्या, आता काही दिवसांवरती विधानसभा निवडणुका लागणार आहेत. त्याच्या अगोदरच ही ओबीसी बचाव यात्रा आपण काढलेली आहे. माझ्या अंदाजानं आम्ही जर ही यात्रा काढली नसली तर आतापर्यंत
शरद पवारांचे जे मनसुबे आहेत, मणिपूर घडला पाहिजे, तो आतापर्यंत घडला असेल. आमच्या यात्रेच्या परिणाम असा आहे की आरक्षण हा राजकीय इश्यू आहे, तो राजकीय इश्यूच राहिला पाहिजे. जे बगलबच्चे आहेत, ज्याला सामाजिक इश्यू करायला मागतात, त्याच्यापासून सावध राहा. हातवरती या यात्रेचा 6 दिवसाचा संदेश आहे, पूर्ण मराठवाडा आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये गेलेला आहे. त्याच्यामुळे आता असणारं दंगल उसळणं किंवा त्याच्यावरनं वादंग होणं हे कुठेतरी क्षमतानं आम्हाला दिसते. तर ही आमची असणारी फसवणूक असा विचार करणार. 24 तारखेला 3 दिवसापूर्वी जरांगेच्या या भाषेवर म्हणतात की गावगान माणूस आहे. आज त्यांची भाषा तशी जाणार आहे, पण तुम्ही म्हणतात की जरांगे पाटील इतक्या स्टार घसरून करत आहे असतानाही म्हणजे त्यांच्यावर कारवाई का करत आहे? आमचं असं म्हणणं आहे की पाटील गावरान आहे ते बरोबर आहे, त्याच्याबद्दल त्याच्यानंतर त्यांच्या भाषेवर फारच मोठं वादन होतं. तर ती भाषा असताना लोकांनी सहन केली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. दुसऱ्या बाजूस बीजेपी मार्फत त्यांचा वापर केला जातो हे त्यांचं लक्षात. बीजेपीने न भूमिका घेता त्यांनी ओबीसीला फसवण्याचं राजकारण चालवलं. आणि ते म्हणजे की जनांगे आणि देवेंद्र फडणवीस दोघांमध्ये तू मैमे चालू आहे किंवा आणि जनांगे आणि ओबीसी यांच्यामध्ये सुद्धा वाद आहे, विरोध आहे असं म्हणतात. त्याच्यामुळे विरोधातला विरोधक आपला मित्र असं भासू किंवा जनांगेचा वापर करून ओबीसीना बीजेपीकडे खेचणं हा एक गेम मला बीजेपीचा दिसतो. आणि म्हणून मी म्हटलं देवेंद्र फडणवीस आणि जनांगे पाटील यांचं म्हणणं नौटंकी आहे आणि त्याचा असणारा उपयोग बीजेपीला होतो, हे जनांगे पाटील होत नाही. हे जे राजकारण चाललेलं आहे हे राजकारण जनांगे पाटील यांनी समजावून घेऊन त्यांना अडकवण्याचा फसवण्याचा जो भाग चाललेला आहे आणि त्यांनी मध्यंतरी जी घोषणा केली होती की 288 जागांनी लढवणार, तो स्टँड त्यांनी नुसता कायम ठेवायचा नाहीये. त्यांनी तेवढ्या इलेक्शन लढल्या तरच गरीब मराठ्याचा चेहरा हा समोर येईल आणि त्याची असणारी एक ताकद त्यांना दिसेल. हे जर त्यांनी केलं नाही तर गरीब मराठ्याला पुन्हा कोणी वरती आणू शकेल असं आम्हाला वाटतं. आम्ही इथे पुन्हा नमूद करतो की ओबीसीचा लढा हा आम्हीच लढू, वंचित नागाच लढू. ओबीसीना बरोबर घेऊन आम्ही असं म्हणतो की सत्तेमध्ये आम्ही येऊ आणि सत्तेमध्ये आल्यानंतर गरीब मराठ्यांचा प्रश्न तो श्रीमंत मराठ्यांनी सोडवलेला नाही किंवा गरीब मराठ्याची मुलगी श्रीमंत मराठा करत नाही किंवा श्रीमंत मराठ्याची मुलगी ही गरीब मराठ्याला सुद्धा दिल्या जात नाही. हा जो सामाजिक भेद आहे तो राजकीय भेद सुद्धा मोठा आहे आणि म्हणून आतापर्यंत गरीब मराठ्याला जुलवत ठेवलेली अशी गोष्ट. तो जुलवत ठेवणारा जो भाग आहे तो ओबीसीना घेऊन वंचित बहुजन आघाडी सत्तेवरती आला तर तो झुलवण्याचा जो प्रकार आहे तो आम्ही बंद करतो. मागच्या वेळेस मी तुम्ही जनांगे पाटलांची वेळ घेतली होती नव्हतं त्यावेळेस एक अशी चर्चा आली की आम्हाला सत्तेमध्ये जर वाटा दिला तर आम्ही निश्चितच या आरक्षणाचा चांगल्या प्रकारे पुरवठा करू अशी चर्चा त्यावेळेस ऐकायला. तुमच्याकडे मराठा आरक्षणाचा फॉर्म्युला आहे असं म्हणायचं.
मराठा आरक्षणाचा फॉर्म्युला तुमच्याकडे आहे? आजही माझ्याकडे आहे. पण सत्तेमध्ये आल्याशिवाय तुम्ही आम्ही मांडणार नाही. किंवा गरीब मराठ्यांना आरक्षण पाहिजे असेल तर त्यांनी जे लोकसभेमध्ये केलं की श्रीमंत मराठ्याला मतदान केलं आणि स्वतःच्या पायावरती कुल्हाडी मारून घेतली ती त्यांनी विधानसभेमध्ये करून नये. जात महत्वाचं की आरक्षण महत्वाचं हे गरीब मराठ्याने याचं उत्तर देणं महत्वाचं आहे. लोकसभेमध्ये त्यांनी जात महत्वाचं आहे असं उत्तर दिलंय. विधानसभेमध्ये तरी आरक्षण महत्वाचं आहे असं ते मतदान करतील अशी अपेक्षा धरून चालणार आहे. लोकसभेमध्ये युतीमधून बिघाडी झाली होती, मात्र येणाऱ्या विधानसभेमध्ये काय भूमिका असणार आहे? कारण सत्तेमध्ये आम्ही असं अजून बचाव यात्रेमध्ये राजकीय स्टँड आम्ही अजून काय असला पाहिजे याच्यावरती विचारत शेवटचं सध्याला जे आहे ते शासनाची लाडकी बहीण योजना ही खूप चर्चेत विषय झालेली आहे. विरोधक म्हणतायत की म्हणजे महाविकास आघाडीतले जे नेते आहेत ते म्हणतायत की सरकारकडे पैसा नाही, मात्र हा बोलबाला सुरू आहे. जाहिरातबाजी खूप चाललेली आहे. याच्यावरती आपलं काय असणार आहे? कसे जर निधी मिळाला तर मतदान झालं, निधी नाही मिळाला चालेल.